नमस्कार. गर्भसंस्कार कोर्समध्ये मी अलका शिंदे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण व्हिज्युअलायझेशन या टेक्निक बद्दल पाहणार आहोत. प्रथम व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय हे समजून घेऊया. जे आपलं स्वप्न आहे त्या स्वप्नांप्रमाणे आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे त्या गोष्टीबद्दल आपण आपले डोळे बंद करून आपल्या दृष्टीपटलावरती जे चित्र, जी कल्पना घेऊन येतो, ती कल्पना, ते चित्र पूर्णपणे प्रत्यक्षात साकार झाले आहे असे आपण आपल्या मनामध्ये फिलिंग्स आणतो आणि ते मिळाल्याचा आनंद घेतो, अनुभवतो. त्याला व्हिज्युअलायझेशन असे म्हणतात. व्हिज्युअलायझेशनचे काही नियम आहेत. आपल्याला जेव्हा व्हिज्युअलायझेशन करायचे असेल तेव्हा आपण आपल्या बेडरूम मध्ये एखादा कोपरा निवडलेला असेल किंवा बेडवर बसून करत असाल तर कायमस्वरूपी तीच जागा निवडायची आहे, कारण त्या जागेवरती पॉझिटिव्ह ऑरा निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी लवकर मदत होते. म्हणून आपण एकच जागा निश्चित करून त्याच जागेवर व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी बसणार आहोत त्या ठिकाणी मॅट किंवा बस्करचा वापर करायचा आहे. बस्कर वरती बसल्यानंतर असे हात सुलट पद्धतीने मांडीवर ठेवून डोळे बंद करायचे आहे. 3 दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास भरून घेतल्यानंतर श्वास सोडताना रिलॅक्स 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 असे शब्द घेऊन मनामध्ये रिलॅक्स झाल्याचे फिलिंग्स आणायचे आहे आणि असे आपण 3 वेळा करणार आहोत. 3 वेळा दीर्घ श्वास घेऊन झाल्यानंतर आपण आपल्या चेहऱ्यावर स्माइल ठेवायचे आहे. आपलं मन प्रसन्न, आनंदी आहे. आपण आता खूप छान असे व्हिज्युअलायझेशन करत आहोत. आपण आपल्या स्वप्नाचे कल्पनाचित्र पाहत आहोत. असे फिलिंग्स आपल्यामध्ये आणायचे आहेत. आपण जे पर्पज ठरवलेला आहे, जे स्वप्न ठरवलेलं आहे त्या स्वप्नाप्रमाणे आपल्या बंद डोळ्यासमोर आपल्या दृष्टीपटलावर, दृष्टीपटलाच्या पडद्यावर ते कल्पना चित्र पाहायचं आहे आणि ते पाहत असताना खूप आनंदी व्हायचं आहे, सेलिब्रेट करायचं आहे, आनंद अनुभवायचा आहे. प्रत्यक्ष मिळाल्याच्या फिलिंग्स आपल्यामध्ये आल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन करत असताना लोक काय म्हणतील, आजूबाजूचे काय म्हणतील, आपल्या मनामध्ये लोकांबद्दल काय विचार येत आहे त्या विचारांकडे दुर्लक्ष करायचं आहे. आपल्या श्वासावर आधी लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आपण अतिशय एकाग्रतेने व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन करण्याआधी आपण आपल्या मनामध्ये अतिशय विश्वास निर्माण करायचा आहे. तुम्ही ज्या देवतेला मानत असाल त्या देवतेवर, त्या परमेश्वरावर, युनिव्हर्सवर विश्वास ठेवायचा आहे, श्रद्धा ठेवायची आहे. ते पूर्णच होणार आहे आणि मी जे स्वप्न पाहिले आहे ती जबाबदारी माझीच आहे आणि ते पूर्ण होणारच आहे असा विश्वास आपल्यामध्ये ठेवायचा आहे. व्हिज्युअलायझेशन करत असताना आपल्या मनामध्ये संयम ठेवायचा आहे. विश्वास ठेवायचा तर आहेच, परंतु कुठल्याही प्रकारचा डाऊट ठेवायचा नाही. 100% पूर्णच होणार आहे अशा पद्धतीने व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. या प्रेग्नन्सी प्रवासामध्ये व्हिज्युअलायझेशन कसे करायचे ते आता आपण बघणार आहोत. समजा तुम्हाला 3रा महिना चालू आहे, 4था महिना चालू आहे. तुमच्या बाळाच्या मेंदूची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे. तुमच्या बाळाचे शरीराचे अवयव अतिशय चांगल्या प्रकारे वाढत आहे. खूप छान प्रकारे वाढ होत आहे. तुमच्या बाळाचा बुद्धीचा विकास अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे. अतिशय गोंडस बाळ आपल्या डोळ्यासमोर आणायचे आहे आणि तेजस्वी, सर्वगुण संपन्न असा बाळ मला प्राप्त झाला आहे असे तुम्ही तुमच्या दृष्टीपटलावर बंद डोळ्यासमोर तुमच्या पडद्यावर त्या बाळाचे चित्र पाहायचे आहे आणि ते प्रत्यक्षात तुम्हाला प्राप्त झाला आहे आणि त्याचा अनुभव तुम्ही घेत आहात. असा आनंद, असे फिलिंग्स मनामध्ये आणून अतिशय आनंदी व्हायचा आहे. तुमच्या बाळाचा करिअर तुम्ही कशामध्ये पाहिलेला आहे? तो जर क्रिकेटर असेल तर तो कशा प्रकारे बॅटिंग करत आहे हे तुम्ही बघायचं आहे. जर त्याला सिंगर बनवायचा असेल तर तो खूप मोठ्या स्टेजवर गेलेला असेल, त्याच्या समोर खूप लोकांची गर्दी असेल
तो खूप सुंदर असे गायन करीत आहे. लोक त्याला खूप दाद देत आहे. टाळ्यांचा कडकडाट होत आहे. तुम्ही अतिशय आनंदी आहे. त्याचं कौतुक पाहत आहे. तुम्हाला त्याच्यामुळे अतिशय अतिशय खूप चांगल्या फिलिंग्स येत आहे. असं तुम्ही या व्हिज्युअलायझेशन मध्ये अनुभवायचं आहे. तर फ्रेंड्स, आतापर्यंत जेवढे यशस्वी लोक झालेले आहेत तेवढ्या लोकांनी व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा वापर केलेला आहे. कित्येक पुस्तकांमध्ये व्हिज्युअलायझेशन टेक्निक बद्दल सांगितलेले आहे. ज्या व्यक्तींनी मनापासून ठरवलेलं आहे की ही गोष्ट मिळवायची म्हणजे मिळवायची, ती गोष्ट या व्हिज्युअलायझेशन टेक्निक मधून त्यांनी प्राप्त केलेली आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने व्हिज्युअलायझेशनचा वापर करून आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत. आणि आपण सुद्धा आपल्याला जे हवं आहे, म्हणजेच आपलं स्वप्न काय आहे, तर आपल्याला सर्व गुण संपन्न बाळ हवं आहे. आपल्या भविष्यात आपल्या बाळाने असं काम करायला पाहिजे की आपलं नाव रोशन झालं पाहिजे, समाजामध्ये त्याचं कौतुक झालं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये सुख शांती सगळं काही नांदलं पाहिजे, असं आपलं स्वप्न आहे. तर आपण जर व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा वापर केला, विश्वासाने केला, श्रद्धेने केला, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला खरोखर हवा तसा बाळ प्राप्त करण्यावाचून मला कोणीही रोखू शकत नाही, हा माझा विश्वास आहे. हे मी अनुभवलेलं आहे, म्हणून तुम्हाला सांगते. तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा नक्की वापर करा आणि खूप छान प्रकारे व्हिज्युअलायझेशन करा. तुम्हाला जे जे अनुभव आले असतील व्हिज्युअलायझेशन मध्ये, ते अनुभव तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की लिहा, म्हणजे मला कळेल तुम्ही कशा प्रकारे व्हिज्युअलायझेशन केलेलं आहे. चला तर मग भेटूया पुढील सेशन मध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि ऍक्शन घेत राहा. थँक यू सो मच. टेक केअर. बाय बाय.